या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात बाळासाहेब सरवदे या युवकाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब सरवदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। या मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार कॉम्रेड आडम माटस्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेना उबाटा गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाध्यक्ष अजय दासरी, मनसे नेते दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी, कॉम्रेड मेजर युसुफ शेख यांच्यासह बाळासाहेब सरवदे यांचे नातलग, महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी निषेध व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात एका निरागस युवकाचा बळी गेला। बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत। भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। पैसा आणि सत्ता या पलीकडे जाऊन आता रक्तपातावर भाजपचे राजकारण आले आहे। सोलापूरकरांना भाजपचा खरा चेहरा दिसून आला आहे। सत्तेसाठी दोन कुटुंबांमध्ये भांडणे लावून एका युवकाचा बिनविरोध निवडणुकीसाठी बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। लोकशाही आणि संविधानाचा वारंवार अपमान होत असून उमेदवारी भरणे माघारी घेण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेला गोंधळ, एबी फॉर्मचा गैरवापर यावरून भाजप निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करत असल्याचे सिद्ध झाले आहे। शासन प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात हे मूक आंदोलन करण्यात आले असून लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी तसेच जनसेवेसाठी राक्षसी भाजपा विरोधातील लढा पुढेही अखंडपणे सुरू राहील असा निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकेवंडला, अध्यक्ष विवेक खन्ना, उपाध्यक्ष अनिल मस्के, लखन गायकवाड, भीमराव शिंदे, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, सागर उबाळे, शुभम एक्कलदेवी, धीरज कंधारे, निशा मरोड, स्नेहल शिंदे, शिवाजी साळुंखे, डॉक्टर प्रकाश माने, अभिलाष अच्चुकटला, श्रीनिवास परकीपंडला आदी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे सोलापुरात घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं। जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत। भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात। विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय। कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे। आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय। दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्याच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात नाही पण ठिकठिकाणी चाललंय। लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय। मग ते फॉर्म घेण्याच्या एबी फॉर्मचा विषय असेल, विड्रॉलचा विषय असेल, आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मूक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला। ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।